रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. स्थळ असतं पुण्यातलं लोणी काळभर पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं तुळापूर. या तुळापूरच्या जवळ एक बंगला असतो. मोठा बंगला असतो. एक रिसॉर्टच म्हणा ना. या बंगल्यामध्ये सुरू असते हाऊस पार्टी. पार्टीचं नाव असतं प्रोजेक्ट एक्स. या पार्टीमध्ये 150हून अधिक तरुण तरुणी असतात. पार्टी रंगात आलेली असते. डीजेचा साऊंड चालू असतो. दारूची रेलचेल चालू असते. आणि या सगळ्यामध्ये एंट्री होते पुणे पोलिसांची. पुणे पोलिसांचे क्राईम ब्रांच जो डिपार्टमेंट आहे तो या पार्टीवर धाड टाकतो आणि नंतर या जो पार्टीचा जो रंग आहे, जो रूप आहे, ते सगळं बदलून जातं. आज दिवसभरामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल ऐकलं असाल. तर पुण्यामधली ही जी पार्टी होती जिचं नाव होतं प्रोजेक्ट एक्स, ही नेमकी काय होती आणि पोलिसांनी याच्यामध्ये काय कारवाई केलेली आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी जसं म्हटलं की पार्टीचं नाव होतं प्रोजेक्ट एक्स. पार्टी कोणाची होती? तर पुणे आणि इतर भागामधले जे सगळे IT प्रोफेशनल्स आहेत किंवा तरुण तरुणी आहेत, या सगळ्यांची पार्टी होती. इंस्टाग्राम, सोशल मीडिया याच्यावर या पार्टीबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट मोठ्या प्रमाणावर केली होती. पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकाण होतं तुळापूरमधला एक बंगला. या बंगल्यामध्ये ही हाऊस पार्टी असेल असं म्हटलं गेलं होतं. इंस्टाग्रामवर याचे वेगळे पोस्टर्स शेअर केले होते. तुम्ही पार्टी ही लक्षात ठेवाल, या पार्टीमध्ये अनेक गोष्टी होतील असं या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये करण्यात आलं होतं. पार्टी सुरू होते. पार्टीला एक्साईज डिपार्टमेंटनी जे लिकर सर्व करायची जी लिमिट असते ती सगळी घालून दिलेली असते. पार्टीमध्ये लिमिट असते की रात्री 11:30 पर्यंतच तुम्ही दारूचं जे सेवन आहे ते केलं जाऊ शकते किंवा दारू ही दिली जाऊ शकते. त्यानंतर दारूचं वितरण हे काही करता येणार नाही. पण पार्टी ही रात्री उशिरापर्यंत सुरू असते. पोलिसांना या पार्टीची टीप मिळते. पोलिसांना या सगळ्याबद्दलची माहिती मिळते. पोलीस या पार्टीवर छापा घालायचं ठरवतात. पुण्याची क्राईम ब्रांच या सगळ्या पार्टीवर कारवाई करायचा निर्णय घेते. तुम्हाला आठवत असेल तर जे नाशिकचं जे प्रकरण गाजलं होतं, खरात प्रकरण, ज्याच्यामध्ये SITच्या ज्या प्रमुख होत्या तेजस्वी सातपुते, ते सध्या पुण्यामध्ये ॲडिशनल कमिशनर आहेत. आणि याच तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा प्लॅन ठरवला जातो. या पार्टीवर धाड घालायचा निर्णय घेतला जातो. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा हा एकत्रित केला जातो आणि रात्री साधारण 2:30च्या दरम्यान या पार्टीवर धाड घातली जाते. पार्टीवर धाड घातल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर लाऊड म्युझिक सुरू असतं. दारूचं मोठ्या प्रमाणावर सेवन सुरू असल्याचं समोर येत असतं आणि अनेक तरुण तरुणी तिथे डान्स करत असताना किंवा तिथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचं या सगळ्यामध्ये समोर येतं. पोलीस पार्टी थांबवतात आणि सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात करतात. आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय सापडतं ते आपल्याला डिटेल बघायचं आहे. मी जसं म्हणाले की या पार्टीमध्ये 156 मुलं होती. 156 मुलं मुली, म्हणजे त्याच्यामध्ये 107 हे पुरुष होते, मुलं होती आणि 49 मुली होत्या. हाऊस पार्टी होती. त्या पार्टीचं नाव होतं प्रोजेक्ट एक्स. पोलिसांनी सुरुवातीला बंगल्याला घेरलं आणि त्यानंतर त्या पार्टीवर धाड घातली. आता या पार्टीला जेव्हा अशा पार्टी होत असतात, हाऊस पार्टी असते किंवा लिकरचं मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं, दारूचं मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी घेतली जाते. या पार्टीने एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी घेतली होती, पण रात्री 11:30 पर्यंतच दारू सर्व केली जाऊ शकते, दारू दिली जाऊ शकते अशी ही परवानगी होती. पण रात्री उशिरा 2:30 वाजता सुद्धा दारू सर्व केली जात होती आणि ही पार्टी सुरू होती हे या सगळ्यामधनं लक्षात आलं आणि त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये काय सापडलं तर 3 ग्रॅम गांजा सुद्धा यामध्ये जप्त करण्यात आला. त्याच्याबरोबर अनेक हुक्का पॉट आहेत ते सुद्धा या पार्टीमधनं जमा करण्यात आले. ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्काचं सेवन सुद्धा केलं जात होतं आणि गांजाचं सेवन सुद्धा केलं जात असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. ज्याच्यामध्ये या हुक्का पॉट आणि 10 प्रतिबंधात्मक असे फ्लेवर होते की जे बॅन आहेत, असे फ्लेवर सुद्धा या हुक्काच्या माध्यमातून तिथे वापरले जात होते, त्याचं सेवन केलं जात होतं, हे सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेले. पोलिसांनी या सगळ्या गोष्टी आता जप्त केलेल्या आहेत. बंगल्यामधनं 9,22,000 रुपयांची दारूसुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि जो सगळा मुद्देमाल जप्त केला आहे, म्हणजे जो स्पॉट असतो त्याच्यामधनं पोलीस एव्हिडन्ससाठी वेगळ्या गोष्टी जप्त करतात किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी प्रॉपर्टी असते ती जप्त केली जाते. तर याच्यामध्ये 85 लाख रुपयांचा मुद्देमालसुद्धा पोलिसांनी या सगळ्या पार्टीमधनं जप्त केलेला आहे. आता पोलिसांना संशय आहे की या पार्टीमध्ये काही जे तरुण तरुणी आले होते ते 21 वर्षाच्या आतले आहेत असं सुद्धा पोलिसांना संशय आहे आणि पोलीस त्या अर्थाने सुद्धा तपास करतात. जर ते 21 वर्षाच्या आतले असतील तर आयोजकांवर आणि त्या मुलांवर सुद्धा कारवाई होऊ शकते असं सुद्धा पोलिसांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पार्टी नेमकी आयोजित केली कुणी? तर हे पार्टीचं आयोजन केलं होतं
ब्लेज एंटरटेनमेंट नावाच्या जी कंपनी आहे, ब्लेज एंटरटेनमेंट, या कंपनीच्या आयमन शेख या तरुणाने आणि त्याचबरोबर स्टार लाईट एंटरटेनमेंटच्या यश चौधरी या दोघांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं ना. अर्थात इतर सुद्धा त्यांचे सहकारी या सगळ्यामध्ये होते. आता पोलीस तपास काय करतायत की हा व्हेन्यू नेमका त्यांना दिला कोणी, इतका मोठ्या प्रमाणावर व्हेन्यू अवेलेबल कोणी करून दिला याचा पोलीस तपास करतायत. ऑर्गनायझरने परवानगीचा भंग केला आहे, कारण त्यांना रात्री 11:30 वाजेपर्यंतच लिकर सर्व करण्याची परवानगी होती, पण ती काय उल्लंघन केलेलं आहे. त्याचबरोबर गांजासुद्धा काही प्रमाणात सापडलेला आहे आणि इतर जे अंमली पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत का याचा पोलीस तपास करतात. त्याचा पंचनामासुद्धा पोलिसांकडनं सुरू होता. त्याच्याबद्दलची माहिती समोर आल्यानंतर पोलीस या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहेत. यामध्ये लाखो रुपयांची दारूसुद्धा सर्व करण्यात आली होती, हे सुद्धा तपासात आलेलं आहे आणि पोलिसांनी या सगळ्या अनुषंगाने या पार्टीच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याचे अनेक रिपोर्ट्स तुम्ही मुंबई तकवर सुद्धा पाहिलेले असतील. पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं तर रात्री 10 नंतर हॉटेल्स व्यवसाय असेल किंवा पानटपऱ्या असतील, रस्त्यावरचे खाद्य पदार्थ विकणारे लोक असतील, हे बंद करायला सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी आहे. त्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला होता की ह्याच्यावर बंदी केली जाते, पण जे रोजप्रमाणे पब सुरू आहेत, रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात, त्याचं काय? यावर सुद्धा पुणे पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आहे. पुणे शहराच्या आजूबाजूला जी अनेक नवीन गावं आहेत, जी महानगरपालिकांमध्ये समाविष्ट झालेली आहेत, त्या ठिकाणी असे अनेक रिसॉर्ट्स तयार झालेले आहेत, बंगले तयार झालेले आहेत आणि या बंगल्यांवर वीकेंडला अशा पार्ट्या सातत्याने होत असतात आणि म्हणूनच पोलिसांनी या सगळ्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवायला आता सुरुवात केलेली आहे आणि जिथे परवानगीचं उल्लंघन होतंय, कायद्याचं उल्लंघन होतंय, अनेक गोष्टींचं उल्लंघन होतंय, त्याच्यावर कारवाई करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि पुण्यामध्ये एक शिस्त लागावी, कायदा सुव्यवस्था राहावा, याची खबरदारी आता पुणे पोलिसांकडनं घेताना आपण पाहायला मिळतोय आणि ह्या पार्टीवर एक प्रकारे ज्या पद्धतीने कारवाई केली त्यानुसार पोलीस आता यापुढे सुद्धा कडक कारवाई करतील असा इशारा यामधनं देण्यात आलेला आहे. मी जसं म्हटलं की तेजस्वी सातपुते यांनी नुकताच ॲडिशनल कमिशनर म्हणून चार्ज घेतलेला आहे आणि आता त्यांनी धडक कारवाईला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ज्या सो कॉल्ड ही प्रोजेक्ट एक्स पार्टी होती त्याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.